कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 6वा हप्ता अजिबातच मिळणार नाही? तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जेव्हा पहिला JR प्रसिद्ध करण्यात आला होता 28 जून 2024 रोजी, या JR मध्ये स्पष्ट उल्लेख केला होता, ज्या महिला 1500 पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहेत. तर काही महिला अशा आहेत ज्यांना इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत होता, तर त्या महिलांनी लाडकी बहिणींचा फॉर्म सुद्धा भरला होता आणि त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 हप्ते सुद्धा मिळाले होते. तसेच या योजनेअंतर्गत काही गैरप्रकार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सरकारने सर्व फॉर्मची काटेकोरपणे छाननी सुरू केली. तर आता ज्या लाडक्या बहिणींना इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे अशा बहिणींना आता यापुढे एकही हप्ता मिळणार नाही. आता अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झाल्या आहेत. तर आता काही महिला 6व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. तर आता महिला ज्या आहेत त्या वेबसाईट पोर्टलवरून सर्व काही स्टेटस योजनेबद्दल चेक करू शकणार आहेत. हे कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत, तसेच आधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही, तसेच कोणत्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत, किती पैसे जमा झाले आहेत ते सुद्धा समजत नव्हते. तर आता ज्या लाभार्थी महिला आहेत त्या सर्व लाभार्थी महिला वेबसाईट पोर्टलवरून सर्व स्टेटस पाहू शकतील. ही एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे सर्व काही स्टेटस कशा प्रकारे पाहू शकता ते मी सांगणार आहे. तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये क्रोम ब्राउझर असेल, या क्रोम ब्राउझरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्रोम ब्राउझरवर जसं क्लिक कराल मित्रांनो, इथे तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे टाईप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जी पहिली वेबसाईट पाहायला मिळेल, या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर जसं क्लिक कराल मित्रांनो, तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलचा पूर्ण इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर इथे पाहू शकणार आहात पोर्टलवर आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झालेले आहेत, त्यानंतर अर्ज जे आहेत ते किती मंजूर झालेले आहेत, अशा प्रकारे तुम्ही इथे माहिती पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे 3 लाईन दिसत आहेत, या 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर जसं क्लिक कराल इथे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत होता तेव्हा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता किंवा पासवर्ड टाकला होता, तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसत फॉरगॉट पासवर्ड, तर इथे तुम्हाला फॉरगॉट पासवर्डच्या खाली क्लिक हेअर हे ऑप्शन दिसत असेल, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर इथे तुम्हाला सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवर जसं क्लिक कराल, तुमच्या मोबाईल फोनवर OTP येईल, तो OTP तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर तुम्ही एक नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता. तर मित्रांनो, मी इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे आणि कॅप्चासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथे तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता मित्रांनो इथे तुम्ही जे काही अर्ज केले होते ते सर्व अर्जाची तुम्हाला इथे डिटेल पाहायला मिळेल. तर सर्वात आधी इथे तुम्हाला लाभार्थी महिलेचा इथे फोटो पाहायला भेटेल आणि इथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस पाहायला मिळेल, म्हणजेच फॉर्म अप्रूव्ड आहे की रिजेक्ट आहे ते स्टेटस तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आणि इथेच तुम्हाला मित्रांनो संजय गांधी हे ऑप्शन पाहायला मिळेल. इथे जर महिलेचं स्टेटस हे नो दाखवत असेल तर अशा महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत नाही किंवा अशा महिलांना इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. अशा महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे हप्ते आहेत ते मिळत राहणार आहेत.
आणि जर महिलेच्या संजय गांधी योजनेमध्ये स्टेटस अशा प्रकारे दाखवत असेल एस, तर अशा महिलांना संजय गांधी योजनेचे पैसे हे मिळत आहेत, म्हणजेच अशा महिलांना शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे। तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ता आहे तो कायमचा बंद होणार आहे। यापुढे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6वा हप्ता हा मिळणार नाही किंवा त्यापुढचे हप्तेसुद्धा अशा महिलांना मिळणार नाहीत। त्यानंतर इथे स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्ह्यूचा ऑप्शन पाहायला मिळेल, म्हणजेच हे डोळ्याचं आयकॉन दिसेल। व्ह्यूच्या बाजूलाच तुम्हाला इथे एक नवीन ऑप्शन पाहायला मिळेल। या नवीन ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो, त्या महिलेची सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळेल। महिलेचं नाव तुम्हाला पाहायला मिळेल, महिलेला आतापर्यंत एकूण किती रुपये योजनेअंतर्गत मिळालेले आहेत, तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो हप्ता आहे तो कोणत्या बँक खात्यामध्ये पाठविलेला आहे, तसेच यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता आला आहे की नाही ते सुद्धा वेबसाईट पोर्टलवरून लाडक्या महिला ज्या आहेत ते चेक करू शकणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेबसाईट पोर्टलमध्ये एक चांगलं ऑप्शन आलेलं आहे, ज्यामुळे लाभार्थी महिला ज्या आहेत त्या आता चेक करू शकणार आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे आले आहेत की नाही, तसेच किती रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आले आहेत, तसेच कोणत्या बँक खात्यामध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे पैसे मिळाले आहेत। तर ते सर्व काही स्टेटस आहेत ते महिला या वेबसाईट पोर्टलवरून चेक करू शकणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तसेच वेबसाईट पोर्टलवरून आता महिला ज्या आहेत ते सहजरित्या त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत की नाही, तसेच कोणत्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत, ते सर्व काही डिटेल्स लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या चेक करू शकणार आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।